यावल आणि त्या परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचं या ठिकाणी प्राथमिक अंदाज आलेला आहे आणि आमचे आमदार अमोल जावळे आणि कलेक्टरांना या ठिकाणी दौरा केलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना या ठिकाणी आदेश केलेले आहे की त्वरित पंचनामे करावे, कारण की हे अवकाळी पाऊस अचानक आल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांचं नुकसान भयानक झालेलं आहे आणि मला खात्री आहे की जे नॉर्म्स आहे त्या नॉर्म्सप्रमाणे लवकरात लवकर मदत करण्याचा आम्ही या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करू. हे बघा, तिथल्या झालेल्या घटनेचा जो विषय आहे तो जिल्ह्याला माहीत असल्यामुळे त्यांनी तो मोर्चा काढलेला आहे आणि याची सगळी सखोल चौकशी मुख्यमंत्री स्वतः करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री याच्यावर योग्य तो निर्णय घेण्याचं त्यांनी आश्वासन सभागृहात पण दिलेलं आहे. त्यामुळे जे निष्पन्न निघेल त्याच्यावर हे सरकारचे नेते जे आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे कारवाई करतील. पालकमंत्री पद कुणाकडे द्यावी अशी टीका या ठिकाणी महायुतीच्या वतीने होते की 15 दिवस होणे या ठिकाणी पालकमंत्री कोणाचं झालं नाही. जळगावची प्रश्न काय नाही, पालकमंत्र्याचाही प्रश्न आता लवकरात लवकर सुटेल. याचा असं नाही की पालकमंत्री नाही म्हणून आपण इथे बघताय की 4 दिवसापासून आमचा जनता दरबार सुरू झालेला आहे. पालकमंत्री असल्यानंतरच जनता दरबार होतो असं काही नाही आहे. कोणी काम सांगावं, आमचं काम बंद नाही आहे. आम्ही इलेक्शन आटपलं आणि दुसऱ्या दिवसापासून आमचं दार लग्न मरण शेंडी पब्लिक सुरू हो गया. आमचं काय आता मंत्री झाले आणि आता घरात बसून जो येतो आहे त्याचं काम चालू आहे, सत्कार स्वीकारणं सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री आज उद्यामध्ये डिक्लेअर होईल, काळजी करण्याची गरज नाही. डिक्लेअर झाल्यावर तुम्हाला पहिले कळेल. आपल्याकडे पालकमंत्री पदाची माळ करेल, मी त्याचा काही विचार करत नाही. शेवटी वरती नेते मंडळी ठरवतील, ज्याला पालकमंत्री पद देतील मी आनंदाने स्वीकारेल. त्यांना मिळो किंवा आम्हाला मिळो. संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन केलं जाईल असं मोहन जरांगे पाटील. संतोष देशमुख अशी काही गरज पडणार नाही. राज्यभर आंदोलन करण्याची गरज पडणार नाही. याचे कारण आपण जर सभागृहाचं भाषण आणि सभागृहाचं उत्तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं पाहिलं असेल तर त्याच्यावरून लक्षात येईल की असं काही कोणावर अन्याय व्हावा आणि त्याच्या वाचा फोडल्यानंतर या ठिकाणी कोणी काळजी केली नाही असं होऊ शकत नाही. सगळ्यांनी या ठिकाणी या गोष्टीचा विचार केला आहे. स्वतः अजितदादांनी घटनास्थळी भेट दिलेली आहे, मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई करण्याकरता लागणारा जो वेळ आहे, शेवटी चौकशी आहे, आरोपी निष्पन्न होणे आहे, या गोष्टी थोडा वेळ लागतो आहे. पण जो दोषी असेल त्याच्यावर सरकार कारवाई करेल. हे बघा, आपण बघताय की 2-3 घटना ज्या घडल्या त्याच्यामध्ये चिमुरडीचा एक ठिकाणी जीव गेला डंपरच्या उडवल्याने आणि एक संतापाची लाट जिल्ह्यामध्ये झाली आणि त्या ठिकाणी एसपींनी आणि कलेक्टरांनी वॉशआउट सुरू केलेलं आहे. जे काही चुकीचं काम करत असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची त्यांनी मोहीम सुरू केलेली आहे. मला तरी असं वाटतं की असं केल्याशिवाय बाकीच्या गोष्टी बंद होणार नाही. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बीडच्या घटनेवर बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यावर इव्हेंट पॉलिटिक्स हा शब्द वापरला आहे आणि त्याबद्दल माफी मागणार नाही असं स्पष्टीकरण दिलं. मला त्याच्यातलं काय माहिती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.